गुड मॉर्निंग मित्रांनो. कसे आहात? मस्त, स्वस्त, निरोगी. खरंच का? आहे ना? का आपाधापीच्या युगामध्ये सर्व विसरता? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अरे चल रे, ऑफिसला जायचं आहे, दे डब्बा लवकर. रस्त्यामध्ये भीड लागते, गर्दी असते, ऑफिसला पोहोचेपर्यंत थकून जातो. दिवसभर काम आणि त्याच्यानंतर परत वापसी त्याच भीडमध्ये. घरी येता येता पूर्ण शरीर असं थकलेलं असते, नाही? शरीरा शरीराला स्वस्थ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कामामध्ये आपण 100% देतो, परिवाराला 100% देण्याची कोशिश करतो, परंतु स्वतःला 100% नाहीतरी 10% तरी देतो का? कधी विचार केला का आपण? कारण शरीर आहे तर सर्व काही आहे. तर मित्रांनो, आपणास विनंती आहे की आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला 10 मिनटं स्वतःसाठी द्यायचे आहेत किंवा 15 मिनटं द्यायचे आहे किंवा वेळ असेल तर अर्धा तास द्यायचा आहे आणि हे निरंतर द्यायचं आहे. जेणेकरून मी ज्या गर्दीमधून, आपाधापीमधून कामावर जातो, कामामध्ये जे काम करतो दिवसभर आणि येता वेळेस जे मला एनर्जी माझी वेस्ट होते, ती एनर्जी मी सकाळी 10 मिनिटामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये निरंतर घेत राहील. हा एक डोजसारखा आहे. तुम्ही जर रोज याला केलं तर तुम्ही हमेशा स्वस्थ राहाल, निरोगी राहाल आणि जी एनर्जी आहे ती टिकून राहील. कारण ती कोणत्याही कामामध्ये निरंतरता फार जरुरी आहे बघा. आणि मला वाटते मी तुम्हाला बूस्ट करण्यासाठी रोज अशाच प्रकारच्या गप्पा गोष्टी तुमच्यासोबत करेल. कसं असते की एक दिवस माणूस करतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो किंवा 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी विसरून जातो आणि जर तीच गोष्ट रिमाइंड नाही झाली तर नक्कीच विसरत चालतो. आणि मला वाटते आपण स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा आणि निरोगी राहिल्यामुळं तुम्ही ज्या आपाधापीमधून जे परिवारासाठी पैसे कमावता ते डॉक्टराकडे न जावं. कारण डॉक्टरकडे पैसे जाण्याचं कारण एकच आहे की आपण सर्व करतो, परंतु शरीरासाठी काहीच करत नाही. म्हणून मित्रांनो, माझी विनंती आहे, तुम्ही आजपासून नाहीतर उद्यापासून जब जागो तभी सवेरा आपण शरीरासाठी 10 मिनिट 5 मिनिट तरी द्यायला पाहिजे आणि नक्कीच द्या. सुदृढ भारत, स्वस्थ भारत, निरोगी भारत तेव्हाच बनेल आणि परिवारासाठी तुम्ही फार अहम आहात, तुम्ही फार महत्त्वाचे आहात हे विसरायला नाही पाहिजेत. धन्यवाद.